हां, नमस्कार. जय गुरु. निसर्गरम्य दृश्य बघा. मी बबलू गाडवे, बागीमारी, तालुका पारसनी, जिल्हा नागपूर. असं आहे, आता सूर्यास्त होण्याच्या स्थितीत आहे. टेकडीच्या पायथ्याशी सूर्य चाललेला आहे. अशा स्थितीमध्ये आपण एक चिंतन घेऊन येत असतो. तर आजचं चिंतन आहे एका शब्दावरती. आपला शब्द आहे आत्मविश्वास. आतापर्यंत आपण अनेक शब्द बघितले: मन, व्यसन, चिंता, राग, ज्ञान, प्रेरणा, अपयश, सत्य, संशय, कीर्ती आणि निष्ठा, भक्ती, अशा प्रकारे आपण बघितलेले आहे. चला तर आता आपण बघूया आत्मविश्वास. आत्मविश्वास म्हणजे एक स्वभरोसा, म्हणजे स्वतःचा विश्वास, आत्मशक्ती असं त्याला म्हणतात. म्हणजे त्याची व्याख्या जर जर केली आपण, तर कोणत्याही कामात यशस्वी होण्याची क्षमता असल्याचा विश्वास, त्यालाच आपण आत्मविश्वास असे म्हणतो. आणि आत्मविश्वास ज्या जर जागृत करायचा असेल, आत्मविश्वास वाढायचा असेल, तर आपल्याला सकारात्मक दृष्टिकोनातून आपल्याला राहावं लागतं. तर अशा प्रकारे जर ही सकारात्मक विचार जर आपण निर्माण केले, तर ही सकारात्मकता ही आपली यशाची असते. तर अशा प्रकारे आपण आत्मविश्वास जर वाढवला तर आपल्याला यश प्राप्त होते. परंतु बरेचसे लोकांना जर अपयश जर आलं, तर ते आपला आत्मविश्वास त्यांचा ढासळतो. तेव्हा ते मग नशिबाला दोष देत असतात. मग म्हणते माझ्या नशिबातच असं होतं. म्हणून नशिबात नसते, त्या नशीब हे आपल्या नशिबानं आपण यशस्वी होऊ शकत नाही, तर आपल्या कर्माने आपण यशस्वी होतो. म्हणून मिर्झा गालिब यांनी एक शायरी लिहिलेली आहे की हाथों की लकीरों पर मत जाइए गालिब, हाथों की लकीरों पर मत जाइए गालिब, नशीब उनके भी होते हैं जिनके हात नाही होते. ज्यांनी जन्मताच दोन्ही हात नसेल, तळहात नसतील, त्यांनी कुठल्या रेषा पाहायचं, कुठलं आपलं भविष्य पाहायचं. म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की आपण या नशिबावर, या भविष्यावरती विचार तिथेच थांबण्यापेक्षा आपण प्रयत्नशील असायला पाहिजे. सातत्याने आपण प्रयत्न करत राहिलो तर एक ना एक दिवस यश आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून कठोर परिश्रम आणि योग्य दिशेने केलेले प्रयत्न हे कधीच वाया जात नाही. यामुळेच आपला आत्मविश्वास वाढतो. आणि एवढंच नाही, तर आत्मविश्वास एक प्रभावी अंजन आहे की ज्याच्या डोळ्यात लकाकत असेल, तर त्याला कसल्याही काळोखातून अचूक मार्ग दिसतो. म्हणून आत्मविश्वास हा आपला कमी होऊ द्यायचा नाही. म्हणून आत्मविश्वास अशी शक्ती आहे की जी पायथ्यावरून शिखरावरून आपल्याला घेऊन जाते. म्हणून या आत्मविश्वासावर आपण सातत्याने चिंतन करायला पाहिजे. कारण कधी आपल्याला अपयश आलं, कधी आपण खचून गेलो, तर खचून न जाता आपण त्या दृष्टिकोनातून विचार करायला पाहिजे की असे कितीतरी लोक आहे यशस्वी झाले, की ज्यांना दोन्ही हात नाही, पाय नाही, त्यांनाच काहीच अवयव त्यांचे अपंग अवयव आहेत, तरी ते यशस्वी झाले. मग आपण चांगले अवयव असताना का आपण हार मानायची? असा आपला आत्मविश्वास आपण वाढवायचा. म्हणजे आत्मविश्वास आणि एखाद्या कार्याची आवड, अशा ह्या दोन्ही गोष्टी जर एकत्र आणल्या, तर यश कधी मिळवणे काही अवघड नाही. म्हणून करायचं असतं. पण कदाचित एखाद्या वेळेस आपल्याला होऊ शकते, आपल्या जीवनामध्ये अनेक वेळा आपल्याला असं अपयश बी येतं. तर अपयश झाल्यानंतर आपण त्याला घाबरून न जाता, किंवा आपण आपलं जीवन कुठे संकटात न टाकता, आत्महत्या न करता, आपण त्या दिशेने असा प्रयत्न केला पाहिजे की असा आपण असा प्रयत्न केला पाहिजे की आपण यशस्वी होण्याचा पण प्रयत्न केला पाहिजे. पण आयुष्यामध्ये एखादी जरी वाईट दिवसांना आपल्याला सामोरं जाणे गरजेचं आहे. एखादा वाईट दिवस आपल्यावर जरी आले असेल, तर ते वाईट दिवसा म्हणजे त्याच्याशिवाय सामोरं गेल्याशिवाय आपल्याला चांगल्या दिवसाची किंमत कळत नाही. म्हणून आपण आत्मविश्वास आपल्याला वाढवला पाहिजे. जय गुरु, जय गुरु. धन्यवाद. मी बबलू गाडवे, बागीमारी, तालुका पारसनी, जिल्हा नागपूर. आता निसर्गरम्य असे हे सुंदर असे वातावरण आहे. अशा या निसर्गरम्य वातावरणामध्ये आपण एक चिंतन घेऊन येतो, आणि हे चिंतन आपल्या आत्मविश्वास वाढवण्यासाठी होतं. जय गुरुदेव, जय गुरुदेव. धन्यवाद. मी बबलू गाडवे, बागीमारी, तालुका पारसनी, जिल्हा नागपूर. जय गुरुदेव.